अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याची दैयत तयारी सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरते। 20 जानेवारीला म्हणजे आज डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेणार आहेत। एका बाजूला यासाठी प्रतिष्ठित अतिथींची चर्चा रंगत असताना दुसऱ्या बाजूला डिनर पॉलिटिक्सचा मुद्दा चर्चेत आलाय। तर काय आहे हे डिनर पॉलिटिक्स जाणून घेऊया या व्हिडिओमधून। नमस्कार, मी हरिता पुराणिक, तुम्ही पाहताय लोकमत। शपथविधी सोहळ्याआधी डोनाल्ड ट्रम्प आणि उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांच्याकडून खासगी डिनर पार्टीचं आयोजन करण्यात आलंय। त्यात जगभरातले अनेक प्रसिद्ध व्यक्ती येणार आहेत, सेलिब्रिटीज आणि अनेक महत्त्वाच्या व्यक्तींची तिथे मांदियाळी असणार आहे। पण तुम्हाला पटणार नाही, हा डिनर या मंडळींना फ्री मध्ये मिळणार नाहीये। यासाठी त्यांना खूप पैसा मोजावा लागणार आहे। ही संकल्पना फंड रेझिंग डिनर या नावाने ओळखली जाते, ज्यात डिनर मेजवानीचा आस्वाद घेण्यासाठी येणारे पाहुणे निधी संकलनाच्या रूपात मदतीच्या स्वरूपात पैसा देतात। द गार्डियनने या संदर्भात वृत्त दिले। आपल्या वृत्तात त्यांनी म्हटलंय की निधी गोळा करण्यासाठी आयोजित डिनर कार्यक्रमात 5 वेगवेगळ्या पॅकेजेसचा समावेश आहे। याचा अर्थ ट्रम्प यांच्या शपथविधी आधी डिनर कार्यक्रमातल्या एंट्रीसाठी 5 प्रकारची तिकीटं उपलब्ध करून देण्यात आली आहेत। पहिल्या स्तरावरच्या तिकिटाची किंमत ही जवळपास 1 मिलियन अमेरिकी डॉलर म्हणजे जवळपास 9 कोटी रुपये इतकी आहे। इतर तिकिटांची किंमत $5,00,000, $2,50,000, $1,00,000 आणि $50,000 किंवा $5,000 अशी साधारणपणे आहे। मोठ्या देणगीदारांसाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उपराष्ट्राध्यक्ष यांना वैयक्तिकरित्या भेटीसाठी दुप्पट रक्कम मोजावी लागणार आहे। सर्वाधिक किंमत ही $1 मिलियन इतकी आहे। या पॅकेजमध्ये देणगीदाराला नवनियुक्त उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांच्यासोबत डिनरसाठी 2 तिकीट आणि ट्रम्प यांच्यासोबत कॅन्डल लाईट डिनरसाठी 6 तिकीटं मिळणार आहेत। बहुतांश मंडळींनी याच पॅकेजला पसंती दिल्याचं सुद्धा या वृत्तात म्हटलंय। आयोजक समितीच्या अहवालानुसार डिनर मेजवानीच्या कार्यक्रमातून आतापर्यंत जवळपास 1,700 कोटी रुपये इतका निधी जमा झालाय। एकूण 2,000 कोटींचं लक्ष्य त्यांनी समोर ठेवलंय। अहवालानुसार 2017 मध्ये राष्ट्राध्यक्षांसोबतच्या डिनर कार्यक्रमाच्या माध्यमातून $106 मिलियन इतका निधी जमा झाला होता। ज्यावेळी जो बायडन यांनी शपथ घेतली होती त्याआधी आयोजित करण्यात आलेल्या अशाच डिनर कार्यक्रमात $135 मिलियन इतकी रक्कम जमा झाली होती। यावेळी ट्रम्प यांना भेटण्यासाठी लोक उत्सुक आहेत। खास करून प्रतिष्ठित उद्योगपतींनी ट्रम्प यांच्या भेटीसाठी या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न केला आणि तिकीट काढलेत असं सुद्धा समोर आलंय।